श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुला म्हणत आहेत. हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. जर का आज हा संदेश तू पाहूनही दुर्लक्ष करशील तर तुझ्यासाठी देवांनी ज्या ज्या योजना राखून ठेवलेल्या आहेत त्या सर्व योजना तू गमावशील. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. देव म्हणतो, नशिबाने तुझी साथ सोडली म्हणून रडायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगायचे असते. मागील आठवणींना आठवून रडत बसायचे नसते. भविष्याचा विचार करून पुढे आयुष्य जगायचे असते. एकटेच लागले म्हणून तू अजिबात थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते. देव म्हणतो, अरे जर तू तुझ्या आयुष्यात मला दुर्लक्ष करशील, फक्त अडचणीच्या वेळी मला माझी आठवण काढणारा तो माझा भक्त नव्हे. तो भक्त खरा जो भक्त मला दरवेळेस वेळ देतो, माझे संदेश लक्षपूर्वक ऐकतो. म्हणून आजचा हा संदेश खास बाळूमामांसाठी शेवटपर्यंत ऐक. बाळूमामा म्हणतात, मी तुझ्या मदतीला सांगून येत नसतो. जेव्हा तुझ्यावर दुःख आलेले असते तेव्हा मी तुझ्या मदतीला केव्हाही सांगून येत नसतो. जर तू मला नाही बोललोस तरी देखील मी धावून येत असतो. मला कोणतीही गोष्ट सांगायची गरज नाही, कारण देव म्हणतो, माझा भक्त जर कोणत्या तरी मोठ्या अडचणीत मोठ्या संकटात असेल तर मला ते आधी समजते आणि मी त्याच्या पाठीशी लवकर उभा राहतो. म्हणून तुझ्या देवाला कधीही विसरू नको, कारण तो खूप मोठा आहे. तुला कधीही आयुष्यात कोणापुढेही मी झुकू देणार नाही. कोणाचेही चरण मी तुला पकडू देणार नाही. मामा म्हणतात, जेव्हा तू अडचणीत येशील, जेव्हा तुझ्यावर खूप मोठे संकट येईल आणि कोणत्याही परिस्थितीत जर तुझा मनाचा तोल ढासळत असेल तर तेव्हा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साध. तुला माहीत आहे का, तुझ्या बाळूमामांनी तुझ्यासाठी योग्य असेल ती योजना आधीपासूनच राखून ठेवली आहे. म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना कर की तू ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुदबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी मला सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान द्या. श्री संत बाळूमामांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेव, सर्व काही तुझे मनासारखे होईल. श्री संत बाळूमामा सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुला नक्की एक ना एक दिवस होणारच, कारण बाळूमामा प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असतात आणि अडचणीच्या वेळी आपल्या भक्तांना त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीतून मुक्ती त्या भक्ताला देत असतात. म्हणून देवाला कधीही विसरू नको. देव म्हणतो, अरे बाळा, कितीही मोठे दुःख आले तरी आता रडू नको, कारण तुझी सर्व परिस्थिती मी बदलायला इथे तुझ्या समोर आलेलो आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, बंधन कसलेही नाही. बाळूमामा यांच्या नामाला अंत कसलेही नाही. बाळूमामांच्या कृपेला कुठेही कसलेही घ्यावे. बाळूमामांचे नाम उपस्थित असतात. बाळूमामा तुझ्या मागे ठाम. म्हणून बाळूमामांना कधीही विसरू नको. देव म्हणतो, अरे कितीही मोठी अडचण आली तरी ती अडचण माझ्यासाठी छोटी अडचण आहे. मी ती अडचण नक्की तुझी दूर करेल. फक्त विश्वास आणि संयम ह्या दोन गोष्टी तुला देखील असायला हव्या. जर तुला संयम नसेलच तुझ्यामध्ये तर तू कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकणार नाही. काही महत्त्वपूर्ण गोष्टी कायम तू लक्षात ठेव. जेव्हा देवाची ओळख व्हावी असे तुला वाटत असेल तर तेव्हा अखंड नामस्मरण शिवाय खरोखर पर्याय नाही. त्यावेळी देवांचे नामस्मरण अखंड कर. तुला नक्की देवांची ओळख होईल. देव कोण आहे आणि देव तुझ्या पाठीमागे कसा उभा राहील ते तुला सर्व समजून जाईल. आणि वासरू घेऊन गेले की गाय
जशी पाठीमागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की तुझा देव, तुझा भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येत असतो. म्हणून श्री संत सद्गुरू बाळूमामा या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा तुला छंद लागला पाहिजे. देव म्हणतो, अरे मुखात असेल तुझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाव तर तुला आयुष्यात येणार नाही कधीही दुःख आणि अडचणी. म्हणून नेहमी असू दे तुझ्या मुखात श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाम. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या मुखामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाम असेल, अखंड नाम तुझ्या मनामध्ये असेल, तेव्हा काय घडते तुला ठाऊक आहे. तेव्हा तू जन्म जन्मांतरीचे पापे जळून पार खाक होत असतात तुझे आणि पापांचा लवलेश सुद्धा राहत नाही. म्हणून देवांचे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये असू देव. आणि सर्व साधनांपेक्षा सर्वात सुलभ साधन कोणते असेल तर ते अखंड नामस्मरण करणे कधीही सोडू नको. कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणीमध्ये देवाचे नामस्मरण करणे कधीही विसरू नको. कारण तुला आयुष्यात भरपूर अडचणी येतील, मात्र त्या अडचणींना सामोरे कसे जायचे तुला कधीही समजणार नाही. जर तू देवाचे नामस्मरण निस्वार्थ प्रेमाने करशील तर देव नक्की तुझ्या पाठीशी उभा राहील. बाळूमामा म्हणतात, निश्चित राहा पण सावध राहा. वेळ तुझी कितीही वाईट आणि खराब असू दे, फक्त विश्वास ठेव, तुझा हेही वाईट दिवस देव तुझे घालतील आणि तुझे हे दिवस जातील. अरे कशाला करतोस काळजी उद्याची, तुझ्यासाठी मी आहे ना. फक्त बाळूमामा या नामस्मरणात तू गुंतून राहा, तुला सर्व संकटापासून 100% मुक्ती मिळेल. देव म्हणतो, अरे एके वेळी तू प्रार्थना माझ्याकडे मागत असतो, मात्र तुला माझ्याकडे मागायचे असेल तर तू एक माग एकेकाळी झाले असे. बाळूमामांचा एक भक्त बाळूमामांपाशी गेला आणि हात जोडला आणि हात जोडून म्हटला, मामा मी तुमच्या पुढे किती वेळी नतमस्त होतो, तुमचा आशीर्वाद मला काही प्राप्त होत नाही. त्यावेळी मामांनी खूप छान उत्तर दिलं. मामांनी म्हटले, तुझे आयुष्यात काहीतरी मोठी एक चूक होत आहे, ती चूक तुला संपवायची आहे. तुझी मनस्थिती तुला बदलायची आहे. याचे कारण बाळूमामा नेमके त्या भक्ताला काय म्हणत आहेत हे त्या भक्ताला समजले नाही. त्यानंतर त्या भक्ताने बाळूमामांना विचारले, मामा तुम्ही म्हणत नेमके काय आहात? मामांनी त्यावेळी म्हटले, अरे तुझी मनस्थिती बदल, मी नक्की तुझी परिस्थिती बदलून टाकेल. मी माझी मनस्थिती बदलली आहे असं त्या भक्ताने उत्तर दिलं. त्यावेळी बाळूमामांनी म्हटले, अरे अजिबात नाही, मी तुझी मनस्थिती बदलल्यानंतर तुला फळ देत असतो. मनस्थिती बदलणे म्हणजे तुला मी आज सांगू इच्छितो, तू जीवनात एक सर्वात मोठी आणि भयंकर चूक करत आहेस. प्रत्येक वेळी तू तुझ्या क्षेत्रामध्ये कष्ट जास्त करत नाहीस आणि प्रत्येक वेळी थोडेफार कष्ट केल्यानंतर माझ्या पुढे येत आहेस आणि मला म्हणत आहेस, मामा मला जे हवं आहे ते प्रत्यक्ष मला समोर द्या, माझे सर्व स्वप्न पूर्ण करा. प्रत्यक्ष तू माझ्या समोर येऊन अशी प्रार्थना करत आहेस, मात्र तुझे कष्ट तेवढे मला दिसून येत नाही. तुला आयुष्यात अजून थोडेसे काही कष्ट करायचे आहेत असं त्यावेळी बाळूमामा आपल्या भक्ताला म्हणू लागले. त्यावेळी भक्त म्हटला, मामा मी कष्ट करतो ना. त्यावेळी बामा म्हणाले, अरे अजिबात नाही, मी माझ्या भक्ताला संघर्ष केल्यानंतर आणि कष्ट केल्यानंतर त्याला फळ मी देत असतो. असं एकही माझा भक्त नाही ज्याला जो संघर्ष केला आहे आणि त्याला त्या संघर्षाचा फळ मिळाला नाही, असा एकही भक्त नाही. तुझी चूक मोठी होत आहे,
ती चूक तुझी सुधरव. नक्की तू कष्ट कम करत आहेस आणि तुला स्वतःवर विश्वास नाही की तू करू शकतो. त्यावेळी तो भक्त म्हणाला, बाळू मामा, मी तुमचे नामस्मरण आणि तुमची भक्ती करतो ना. त्यावेळी बाळू मामा म्हणाले, फक्त माझी भक्ती आणि माझे नामस्मरण करण्याने जर तुला जीवन बदलले असते तर आज सर्वांचे जीवन सुखात असले असते. कारण माझे नामस्मरण आणि माझी भक्ती करणारे असे लाखो करोडो व्यक्ती आहेत, माझे भक्त आहेत. मात्र त्यापैकी फक्त 50% भक्तांचेच स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यावेळी तो भक्त म्हणाला, मग तुमची भक्ती कशी करायची? त्यावेळी मामा म्हणाले, अरे वेड्या, तुला जर माझी भक्ती करायची असेल तर तुला कष्टही करावे लागेल आणि माझ्या समोर येऊन तुला काही मागायचे असेल तर तुझ्या प्रयत्नांना साथ माग. मी नक्की तुला साथ देईल आणि जर तुझ्या नशिबात नसेल की तू मोठा व्हायचा तरी देखील मी तुझे ते नशीब पुसून टाकेल आणि चांगले नशीब लिहीन. फक्त माझ्या समोर येऊन माझ्या प्रयत्नांना साथ द्या असं म्हण. त्यावेळी तो भक्त म्हणाला, हो मामा, मी चुकत होतो. मी खूप काळ कष्ट करायचे विसरून गेलतो. नामस्मरण करणे योग्य आहे, मात्र ते नामस्मरण करत असताना कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय कसलाही पर्याय शक्य नाही. देव म्हणतो, दे रे हरी पलंगावरी. असं कधीही होत नसते. म्हणून आयुष्यात जितके कष्ट करचाल तितके मी तुम्हाला फळ देईल असं देव म्हणतो. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, देव म्हणतात, आयुष्य नावाचं पुस्तकातील तुझे 3 पान आहेत आणि त्यातलं पहिलं आणि शेवटचे पान ही मी लिहिलेले आहे. पहिले पान हे जन्म आहे आणि शेवटचे पान ही मृत्यू आहे आणि मधले पान तुला भरायचे आहे. संघर्ष, तुला कष्ट आणि संकटांना स्वतः सामोरे जायचे आहे. मगच तू ते मधलं पान भरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो, मी तुला सर्व तुझ्या प्रार्थना ऐकायला आणि आशीर्वाद देण्यासाठी नेहमी तात्पर्य आणि नेहमी तयार असतो. फक्त तुला कोणती तरी तुझी चूक आडवी येत असते म्हणून मी तुला जास्त काळ यशस्वी बनू देत नाही. म्हणून आताच पासून कष्ट करायला सुरुवात कर. फक्त नामस्मरण करशील आणि नामस्मरण केल्यानंतर कष्ट थोडे देखील करणार नाहीस तर देव तुला अजिबात यश देणार नाही. नशिबाची गोष्ट ही 1% असते आणि मेहनतीची गोष्ट 99% असते. ही नेहमी लक्षात असू दे. देव म्हणतात, म्हणून आतापासूनच नामस्मरण करणे थांबू नको आणि कष्ट करणे देखील थांबू नको. तुझे आयुष्य आपल्या आपणच पूर्णपणे सुधरून जाईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. जर तू न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिकशील तर आयुष्यात नक्की पुढे जाशील. कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास तुला घेता येत नाही. म्हणून न पटणाऱ्या गोष्टी अजिबात करायला जाऊ नको आणि ज्या गोष्टी तुला पटतात, ज्या गोष्टीमध्ये तुला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्कीच कर. मात्र त्यामध्ये तुला यश नक्की मिळणार हे मात्र नक्की. कारण देवांनी तुझ्यामध्ये कोणती तरी एक मोठी कला दिली आहे. त्यानुसार जर तू काम करशील तर नक्की आयुष्यात यश हे तुला लवकर आणि जल्दी प्राप्त होईल. जेव्हा तू आवडत्या ज्या गोष्टी आहे, जे तुझे आवडते क्षेत्र आहे त्यामध्ये जेव्हा तू काम करशील तेव्हा नक्की तुला लवकर यश प्राप्त होऊन जाईल. देव म्हणतात, तुला आयुष्यात बनायचेच असेल तर पिंपळाच्या रोपासारखं बन. कारण खडकावर उगवता तुला आलं पाहिजे. ते रोप कधीही कसल्याही खडकावर उगवत असतं. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर तुला चालता आले पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. तुला मातीत घट्ट पाय रोवून उभं राहायला आलं पाहिजे. पुन्हा सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उत्तुंग
गुरुड भरारीची घेता तुला आली पाहिजे. कितीही मोठी अडचण आली तरी तुला थांबायला आले पाहिजे. मातीत घट्ट पाय रोवून तू जर थांबशील तर तुला कोणीही काही करू शकणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात, जर तुला रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीब म्हणतात. जर तुला रात्रभर गोड झोप लागली नसेल तर तू दिवसभर इमानदारीचं काम केला नसशील. मात्र एक गोष्ट अशी असते जी परिस्थितीवर अवलंबून असते. देव म्हणतो, कित्येक काळ रात्र झोप न येणारा माणूस काहीतरी आयुष्यात करून दाखवत असतो, कारण त्याला भविष्याची चिंता लागलेली असते आणि तो ज्या क्षेत्रात काम करत आहे यामध्ये यश मिळेल का नाही या ब्रह्मांडात या विचारात तो राहत असतो. म्हणून त्याला झोप येत नाही. मात्र कोणतेही कारण नसताना जर तुला झोप रात्री येत नसेल तर ते तुझे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा तुला दिवसभर इमानदारीचं काम तू केलं नाहीस, म्हणून तुला रात्री झोप लागत नाही. म्हणून कर्म चांगले ठेवू, आयुष्यात जास्त तुला दुःख येणार नाही. देव म्हणतो, विचार करायचा असेल तर कोणत्या गोष्टीचा कर, आणि प्रत्येकासमोर विचार मांडायचा असेल तर तू असा विचार मांड की तुझ्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. ज्या प्रकारे समुद्र बनून काय फायदा नाही, कारण तुला बनायचं असेल तर तळे बन जिथे वाघ पण पाणी पितो, पण तोही मान झुकवून. म्हणून आयुष्यात विचार मांडत असताना नीट विचार करून मांड. मगच पुढील व्यक्ती तुझ्या विचारांवर विचार करून तुझा विचार पक्का खरा आहे समजून जाईल. अरे निष्ठून चालले काही हातास लागण्याआधी तरी माना नको निष्कारण लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैनी उगा का व्हावे. ओंजलीत येईल तितके आपले दुरुनी चालावे. आयुष्यात जितकं तुला तुझ्या देवांनी दिली आहे तितक्यामध्ये खुश राहिला शे, कारण देव एकेकाळ तुझी परिस्थिती तुझी मनस्थिती पाहत असतो. कशी तुझी मनस्थिती आहे. जर तुझी मनस्थिती ठीक नसेल तर देव तुला यश लवकर प्राप्त करू देत नाही. म्हणून जास्त चिंता सोड आणि आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. नेहमी कुठे काय बोलावे हे तुमचे ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे कौशल्य ठरवते. आणि किती जास्त आणि किती कम बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी का नाही बोलावी हे तुमचा संयम आणि तुमचा संस्कार यावर अवलंबून असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. प्रत्येक व्यक्ती जर तुम्हाला बोलत नसेल तर तो संयम ठेवून काहीतरी पुढली प्लॅनिंग करत आहे असं समजून जावा. देव म्हणतात, मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मृत झाला आहे त्याला त्याचा काही देखील उपयोग नसतो. पण किती मृतांना खांदा दिला त्यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर तुमची माणुसकी ठरत असते. नेहमी लक्षात ठेवा, माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात का बरं धावून जात नाही. देव आज सर्वांना प्रश्न करतोय. खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी इतर लोक त्याला दहन दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप लोक ह्या जीवनामध्ये सध्या झाले आहेत. खरं तर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यती तू मोठा की मी मोठा ही भुंगर श्रीमंती दाखवण्याची पायी माणूस माणसावला व आपुलकीच्या नात्याला विसरत जात आहे.
म्हणूनच बोलतोय, जिवंतपणी जिवंत माणसाची, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं आता विसरून जावा. सर्व काही नीट होईल तुमचं जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत कराल. देव म्हणत आहेत, किती काळ फक्त दिखावा करत राहणार. आयुष्यात जरा काहीतरी चांगले काम करा. देव म्हणतो, आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद आहे. आणि यामधील गमतीची गोष्ट अशी आहे, ती मौल्यवान गोष्ट तुला देवांनी तुझ्यासाठी तुला विनामूल्य तो आनंद, ती मौल्यवान गोष्ट विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी आहे की यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो की देवांनी आपल्याला मौल्यवान एक गोष्ट दिली आहे. म्हणून उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलासारखा असतो, त्याला पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. म्हणून देवाने तुम्हाला जी मौल्यवान गोष्ट दिली आहे त्या गोष्टीचा पत्ता लागू देऊ नका, असं करू नका. त्या गोष्टीचा आनंद घेत चला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे हा एक पत्त्यांचा खेळ आहे. यामध्ये तुम्हाला चांगली पाने मिळणे तुमच्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर मात्र चांगला डाव खेळणे यावर तुमचे यश आणि तुमचा मनस्थिती ठरलेली असते. म्हणून प्रत्येक आयुष्याच्या पत्त्याच्या खेळामध्ये चांगली पत्ती लागतील का नाही हे लक्षात घेऊ नका, मात्र तुम्ही तुमचा आयुष्याचा डाव हा चांगल्या पद्धतीने करत चला. आयुष्यात काही देखील तुम्हाला कमी पडणार नाही. देव म्हणतो, धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुरुवाता ऐकण्यास मिळते. म्हणजे सुरुवात ही त्याच्यासाठी कठीण असते, मात्र अंत हा खूप आनंद असतो. आनंदी अंत असला की नेहमी माणूस चांगल्या प्रकारे आयुष्य जगत असतो. देव म्हणतात, यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष नेहमी देत बसत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. म्हणूनच देव त्यांना आशीर्वाद आणि सर्व काही देत असतो. ज्यांना ते पाहिजे आहे ते सर्व गोष्टी देव देत असतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही निवडलेला रस्ता हा सुंदर असेलच का नाही तुमच्या मनावर अवलंबून आहे. जर तो रस्ता चांगला असला तर थुकून जाण्याचा प्रश्न उरत नाही. म्हणून कोणताही रस्ता, कोणतीही काम करण्या अगोदर नीट विचार करून कोणतीही काम करायला सुरुवात करा, मगच तो रस्ता निवडा. देव म्हणतात, प्रत्येक काळी आजकाल प्रत्येक जण सर्व काही हवं आहे असं म्हणत आहे, मात्र नेमके काय हवं आहे हेच त्याला ठाऊक नाही. फक्त म्हणत असतो, मला सुख पाहिजे. देव म्हणतात, एकच वाट निश्चित कर आणि तुझे ध्येय लवकर गाठ. तुला तुझे ध्येय गाठायचे असेल तर तुला प्रयत्न हे करावेच लागतात. नेहमी लक्षात ठेव, देवान पुढे जोडलेल्या दोन हातामध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असते. देवाकडे जर तू कोणती प्रार्थना मागत असशील तर ती प्रार्थना अशी माग की देव ते दिल्याशिवाय तुला राहणार नाही. देव म्हणतो, अरे कित्येक काळ तू म्हणशील, देव माझे सर्व काही नीट करा, माझे जीवन आनंदी जाऊ द्या. मात्र देव म्हणतो, हे मागण्यापेक्षा तू माझ्या प्रयत्नांना साथ द्या असं माझ्या समोर येऊन माग. जर तू प्रत्येक काळ मला सुख द्या, माझे जीवन नीट चालू द्या असं म्हणशील तर नेमके तुला काय पाहिजे आहे मला देखील समजणार नाही असं देव म्हणतो. म्हणून कोणती तरी एकच वाट निश्चित कर आणि त्यावर काम करत चल. नक्की तुला तुझे यश, तुला जे काही सुख पाहिजे आहे ते भेटून जाईल.
देव म्हणतात तुला जर खरोखर यश मिळवायचं असेल तर तुला स्वतःवर काही मोठे बंधन घालावे लागतात, जसे स्वतःवर विश्वास आणि धैर्य ठेवण्याची हिंमत आणि कोणाचेही काही न ऐकण्याची हिंमत तुझ्यामध्ये असायला पाहिजे. मगच तू आयुष्यात जल्दी आणि त्वरित यश मिळवून भेटशील. देव म्हणतात आयुष्यात प्रत्येक दिवस वाया घालवू नको. मी दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. मी तुला वेळ, तुला श्रम, तुला चांगली वेळ दिली आहे. त्या प्रत्येक क्षणाचा जर तू आनंद घेणार नाहीस तर आयुष्यात तुझं आयुष्य तू असं जगत आहे समजून घे. म्हणजे प्रत्येक क्षणात तू कासवाच्या गतीने का होणार, रोज थोडी थोडी पण प्रगती करत चल. तुझ्या आडवे खूप ससे येतील, बस त्यांना हरवण्याची तुझ्यामध्ये धमक असू दे, हिम्मत असू दे. तू प्रत्येक संकटांवर मात करशील, कारण तुझ्या पाठीमागे तुझ्या बाळूमामांचा हात आहे. तुला देखील ठाऊक आहे तरी देखील जर तू आयुष्यात कोणतेही कार्य, कोणतेही काम करण्या अगोदर जर तू त्याची जास्त चिंता करत राहशील, त्यामध्ये तुला यश मिळेल का नाही असे अनेक प्रश्न जर तुझ्या मनात घुमटू लागतील तर समज तुला यश लवकर प्राप्त होणार नाही आणि ते काम तुला जड जाणार. म्हणून आतापासूनच तू तुझे विचार करणे थांबव आणि सकारात्मक विचार तुझ्या मनात असू दे आणि स्वतःची तुलना इतरांबरोबर अजिबात करू नको. तसं करशील तर तू स्वतःचा अपमान करत आहेस असं समज. देव म्हणतो मी तुला वेगळी नवीन शक्ती दिली आहे, मी तुला वेगळे शरीर दिले आहे, मी तुला वेगळे नशीब, सर्व काही तुझे भाग्य मी वेगळे दिले आहे. तुझ्यामध्ये कोणती तरी खूप चांगले गुण आहे, त्या गुण बाहेर काढ आणि चांगले काम कर. तुझी मनस्थिती वाईट ठेवू नको. देव म्हणतात मी कधी कधी तुझी परिस्थिती बदलत नाही, कारण मला आधी तुझी मनस्थिती बदलायची असते. जर तू तुझी मनस्थिती वाईट ठेवशील तर आयुष्यात तुला यश लवकर प्राप्त अजिबात होणार नाही. म्हणून आताच तुझे वाईट विचार मनातून काढ आणि चांगले विचार मनात घाल आणि जास्त जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहा. आयुष्यामध्ये चुका ह्या होतच असतात, मात्र ज्या व्यक्तीकडून कोणतीही आयुष्यात चूक होत नाही याचा अर्थ असा असतो तो व्यक्ती जीवनामध्ये काहीच केलेले नाही आणि जीवनात काहीच आनंद जीवनाचा घेतला नाही. देव म्हणतो आयुष्यामध्ये नेहमी तुझ्या चुका होत असतील तर चुका झाल्या म्हणून घाबरू नको, स्वतःला दोष देत बसू नको, कारण चूक झाली म्हणजे काहीतरी मोठा आणि चांगला तुझा फायदा होणार असं म्हण. कारण त्या चुकांमधून तुला भरपूर काही शिकायला मिळत असते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. म्हणून चूक होत नसेल तर चूक होणे महत्त्वाचं देखील असते, कारण पुन्हा ती चूक तुला आयुष्यात तू कधीही करत नसतो, कारण तू त्यामधून एक मोठासा अनुभव घेतलेला असतो. देव म्हणत आहे इतका संदेश ऐकला असशील तर कमेंट मध्ये म्हण होय मामा, मी तुमच्यासाठी माझा किमतीचा वेळ दिलेला आहे. आणि आता जर तुला सर्व काही मन पटले असेल, बाळू मामांचे विचार पटले असतील तर आताच चॅनल सबस्क्राईब कर आणि कमेंट मध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने सांग भलं असं लिह. देव म्हणतात तुझा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे तुझा विचार बदल म्हणजेच तुझे आयुष्य बदलून जाईल. जर तू आता या काळी जीवनामध्ये संघर्ष करत असतील तर समज येणारा भविष्य काळ हा आनंदाने भरलेला आहे, कारण संघर्ष करत असतील तर कधीही दुःखी होऊ नको. संघर्ष करणे हे देखील नशिबात यावे लागते, कारण पुढे चलून तुझे सर्व काही ठीक होणार असते. देव म्हणतो दुःख आल्यावर ते दुःख आले म्हणून रडत बसू नको, त्या दुःखांना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये धमक ठेव, तुझ्यामध्ये जिद्द ठेव. नक्की तू त्या दुःखांना सामोरे जातील. देव म्हणतो लोक
चांगले लोक आणि चांगले विचार तुझ्या बरोबर असतील तर या जगामध्ये कोणी देखील तुझा पराभव करणार नाही। ही गोष्ट नक्कीच तुझ्या मनामध्ये, तुझ्या हृदयात ठेव, कारण जर तुला आयुष्यात चांगली व्यक्ती आणि चांगले विचार नसतील तर आयुष्यात नक्कीच तुला कोणते ना कोणते दुःख, अडचणी हे येतच जातील। आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती जेव्हा शांत असतात तेव्हा तू एकच गोष्ट समजून जा, युद्धाची तयारी आता चालू आहे। कारण जो व्यक्ती शांत असतो त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करायचे असतात, म्हणून तो व्यक्ती शांत असतो। इतर तो भेद आहे असं काही देखील नसतो। देव म्हणतात, मला सर्व काही ठाऊक आहे, तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे। याच एका कारणामुळे तू शांत आहेस, पण आता काळजी करणे थांबव, कारण तुझा देव तुझ्या समोर आला आहे। तुझे सर्व प्रश्नाचे उत्तर द्यायला तुझ्याकडे आला आहे, म्हणून आता सर्व टेन्शन, सर्व विचार मुक्त कर आणि सर्व विचारांपासून मुक्त हो, कारण तुझा देव तुला पाठिंबा देण्यासाठी इथे तुझ्या पुढे आला आहे। कितीही मोठे दुःख आली तरी त्या दुःखांना भेऊ नको। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जर तू त्या दुःखांना जास्त काळ बेहून एका जागी राहतील तर तुझे ते दुःख कम होणार नाहीत, उलट ते दुःख वाढतील आणि तुझं आयुष्य संपवून टाकतील। म्हणून प्रत्यक्ष दुःखांना बेहून राहू नको। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात जी लोक दुसऱ्यांची इज्जत घालवण्यात तुले असतात त्यांचा अभिमान कधीही वाढत नसतो। नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, जे व्यक्ती आता तुला सध्या खाली ओढायला पाहत आहे त्यांचा अभिमान कधीही वाढणार नाही आणि तू कधीही खाली जाणार नाहीस, कारण वर तुझ्या देवाने तुझा हात गच्च पकडला आहे। आता तुला यश मिळवण्यापासून कोणी देखील थांबवू शकणार नाही। देव म्हणता, अरे विचार करणं थांबव, आता तुझं आयुष्य प्रत्यक्ष बदलणार आहे। येणारा आठवडा हा तुझाच आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये आता तुला भरपूर सुख आणि तू आता काहीतरी करून दाखवणार आहेस, म्हणून येणारा आठवडा हा तुझा आहे। म्हणून येणाऱ्या चांगल्या दिवसाचे मनापासून स्वागत कर। देव म्हणतात, कितीही मोठी अडचण आली तरी त्या अडचणींना बेहून एका जागी राहू नको। आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट दिवस आणि चांगले दिवस ही एक ना एक दिवस जाण्यासाठी तुझ्यापाशी आलेली असतात। म्हणून दुःख आणि वाईट दिवस आल्यावर कधीही खचून जाऊ नको आणि चांगले दिवस आले म्हणून घमंड करू नको, कारण ही एक ना एक दिवस जाणार आहेत, ही तात्काळ तुझ्याकडून जाणार आहेत, कारण ही जास्त काळ टिकत नसतात। मात्र देव म्हणतो, जर तुला तुझे चांगले दिवस टिकवायचे असतील तर तुला तुझ्या आयुष्यात चांगले कर्म, चांगले काम करण्याची गरज आहे आणि स्वतःवर आणि तुझ्या देवांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे। जर तू इतके पण करशील तर नक्की तुझा सुखाचा दिवस कधीही कोणी देखील हिसकावून घेऊ शकणार नाही, कारण एखाद्याने जरी तुझे सुख घ्यायचे ठरवले तर ते घेणे शक्य नाही, कारण त्याला सुख आले आहेत याचे कारण आहे त्याने कोणते तरी चांगले कर्म आणि भरपूर कष्ट केले आहेत, त्यामुळे देवांनी त्याच्यासाठी चांगले दिवस आणले आहेत। ही गोष्ट नक्की नेहमी लक्षात ठेव। अरे बुद्धिबळाच्या खेळात जसे हत्ती, उंट, वजीर असतात तसेच आपल्या आसपास पण असतात, फक्त ओळखता आलं पाहिजे। प्रत्येक काळ, प्रत्येक वेळ वळकून आयुष्य जग, कारण कोणती वेळ कशी येणार तुला माहीत नाही, मात्र येणारी वेळ चांगलीच येणार असं मनात असू दे, नाहीतर नकारात्मक विचार मनात ठेवशील तर जीवन नक्की तुझं दुःखामध्ये जाणार। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव। देव म्हणतो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी तुला एवढंच करावं लागणार, ती गोष्ट म्हणजे
चुकशील तेव्हा तू स्वतः माफी माग आणि जर कोणी चुकलं तेव्हा त्याला माफ कर. मगच ह्या जीवनामध्ये तू चांगला माणूस बनशील. आणि श्वास व विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी प्रचंड ताकद आहे की अशक्य गोष्टीला ते शक्य बनवून देत असतात. म्हणून तुझा श्वास आणि विश्वास नेहमी चांगल्या पद्धतीने चालू दे. जर दोन्ही बंद पडले तर नक्की आयुष्य धोक्यात जाईल. ही गोष्ट लक्षात ठेव. प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो. कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते, तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतो शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे. शरीराने दुर्बल झालेला माणूस मनाने नेहमी बरा होत असतो, पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने बरा होऊ शकत नाही. म्हणून मनामध्ये वाईट विचार असतील तर ती विचार आत्ताच काढ आणि नकारात्मक विचारांना काढून सकारात्मक विचारांना तुझ्या मनामध्ये जागा ठेव. मगच तुझं आयुष्य सुधरेल आणि तू देखील. देव म्हणतो अजून थोडा संयम ठेव, मी तुझं आयुष्य पूर्णपणे चांगलं करणार आहे. फक्त तुला स्वतःवर विश्वास आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तुझ्या देवाला कधीही कोणत्याही काळी कधीही विसरू नको. देव म्हणतो हा संदेश जर तू इतका ऐकला असशील तर अजून 3 ते 4 मिनिट तुझे मला दे. जर इतकं देशील तर नक्की तुझ्या आयुष्यात तुला मोठा चांगला अनुभव येईल. तुला आयुष्यात काय करायचे असेल तर तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. कोणतीही कार्य करण्या अगोदर तू स्वतःवर तुला विश्वास आणि तुझ्या देवांवर तुला विश्वास हा असलाच पाहिजे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीस आणि प्रत्येक काम सुरू करशील तर त्यावेळी तू यशस्वी होत नसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आयुष्यात जर तू संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलास तर कितीही वाईट परिस्थिती असू दे तुला मार्ग दिसणारच. कारण तो मार्ग तुला देव काढून देईल आणि तुला यशस्वी करेल. म्हणून नेहमी आयुष्यात संयम ठेव आणि तुझे प्रयत्न चालू असू दे. कारण खराब रस्त्यावर चालत असताना चांगला रस्ता कधी येतो तुला देखील कळणार नाही. म्हणून तो चांगला रस्ता मात्र एकदा तरी येऊनच जात असतो. म्हणून तुझे संयम आणि प्रयत्न चालू असू दे, मगच आयुष्यात चांगला रस्ता येईल. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायम नसते. देव म्हणतात तुझं आयुष्य एक असं आहे ज्यामध्ये तुला कोणतीही गोष्ट कायम दिसणार नाही. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा तुझी वेळ संपून जात असते. जीवन तणावपूर्ण करू नको. नेहमी हसण्यासाठी वेळ काढ. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढतील. म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चल. नेहमी लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात लोक तुला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, तुला प्रेरणा देखील देतील, पण ते फक्त तेवढ्या पुरते तुला सल्ले ती देतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझे जीवन आहे. तुझ्या जीवनामधील प्रत्येक संकट, प्रत्येक दुःखांना तुला स्वतःला सामोरे जायचे आहे. प्रत्येक जण फक्त तुला प्रत्येक खोकोडे हे तुला सोडवायचे आहे. बाकी कोणीही येत नसते. फक्त तुझा देव तुला अडचणीतून बाहेर काढत असतो, कारण त्याला तुझी चिंता लागलेली असते. दुसरे येतील आणि तुला तुझ्या जीवनामध्ये अनेक समस्या सोडवतील असं नसतं. कोणताही व्यक्ती तुझी समस्या सोडवू शकत नाही, कारण तो प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे जीवन चांगले व्हावं असं मनात त्याच्या असते. म्हणून देव फक्त
तुला तुझ्या अडचणीतून बाहेर काढत असतो. जर एखादा व्यक्ती तुला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आला असेल आणि त्याने तुला अडचणीतून बाहेर काढलं देखील असेल तर समज स्वतःहून देवाच्या रूपात तो व्यक्ती आला आहे आणि त्या व्यक्तीला कधीही विसरू नको. अरे तुझ्या समस्यांवर उपाय फक्त देवांकडेच आहे. इतरांना तुझ्या समस्येसाठी सूचना आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, यशाची पहिली पायरी ही विचार आहे. अरे विचार हेतूकडे नेतो आणि हेतू कृतीकडे नेतो आणि कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. तुला यश प्राप्त देखील होते. म्हणजेच तुझा विचार ही यशाची पहिली पायरी आहे. जसा तुझे सकारात्मक विचार असतील तसं तुझं जीवन चांगले होत जाणार. जर तू नकारात्मक विचार मनामध्ये तुझ्या असतील तर ते विचार आत्ताच काढ, नाहीतर तुला तुझे आयुष्य खूप कठीण जाणार. जगाला देव म्हणतो हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. प्रत्येक वेळात, प्रत्येक कामात भरपूर या दोन शब्दासाठी विचार करावा लागतो. तू जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. म्हणून नेहमी विचार करून प्रत्येक गोष्ट वागत चल. देव म्हणतो तुझी सेकंदाला आणि मिनिटाला परिस्थिती बदलणे शक्य नाही, मात्र त्या सेकंदात आणि मिनिटात तू घेतलेला चांगला निर्णय, चांगला विचार नक्कीच तुझे जीवन चांगल्या पद्धतीने बदलून टाकत असतो. म्हणून प्रत्येक वेळी विचार चांगला करायला शिक, मगच तुझं आयुष्य चांगलं होत जाणार. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देत असतो नेहमी, मात्र पण त्यामधून यशाच्या दिशेने जाण्यासाठी तुला स्वतःला चालावे लागते. तुला तुझा गुरु यशाचे दरवाजे नक्कीच उघडून देऊ शकतो, मात्र यशाकडे तुला स्वतःहून जावे लागते. आणि तुला यशाकडे जायचे आहे का दुसरीकडे जायचे आहे तुला ठरवावे लागते. मात्र यशाचा रस्ता कधीही सोडू नको. देव म्हणतात अजून थोडा वेळ तुझा मला दे, नक्की मी तुझं आयुष्य सुधरवेल आणि तुला तुझ्या आयुष्यात जे पाहिजे आहे त्या सर्व गोष्टी देईल. फक्त अजून 2 मिनिट हा संदेश ऐक. जर इतका संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये मन बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे असं जरूर म्हण. मोह नसावा, पैशाचा गर्व नसावा, सौंदर्याचा अहंकार नसावा, श्रीमंतीचा झोपडिका नसेना, घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल तुम्हाला जीवनाचा. म्हणून नेहमी जास्त अपेक्षा कोणाकडून करू नको. अपेक्षा स्वतः करून कर त्या म्हणजे यशस्वी होण्याच्या, मगच तू आयुष्यात यशस्वी होऊन जातील. नेहमी सकारात्मक घडामोडींची आशा ठेव. म्हटल्याप्रमाणे हिरवे झाड हृदयात ठेव. गाणारा पक्षी नक्कीच तुझ्यापाशी येईल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवनामध्ये मनाची शांतता म्हणजे तुझं सुखी जीवन आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणतात तुझं मन नेहमी शांत आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं असू दे, मग तुझं आयुष्य सुखाने भरून जाईल. अरे वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे. तुला वेळ प्रत्येक ह्याच्यात मिळत असते, फक्त तुला ती वेळ शोधायला हवी आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा असतो. तू प्रत्येक काळ वाईट विचारांकडे, वाईट गोष्टींकडे वेळ देत बसू नको. जीवनात नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात तुला आयुष्य असं जगायचं आहे जे प्रत्येकाचं स्वप्न असावं. नेहमी जिभेचं वजन खूप कमी असतं, पण ती तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. जर तुला तुझ्या जिभेचं वजन सांभाळता येत असेल तर तू नेहमी जीवनात आनंदी राहा, कारण तुझ्यापासून कोणीही देखील जीवनात दुखवणार नाही, कारण तुला कुठे कसे बोलायचे हे समजत असते. देव म्हणतात अरे अशक्य काही नाही आणि तुझ्या देवांसाठी अशक्य तर काहीच नाही. जर तू ठरवशील तर तुझ्यासाठी देखील
प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त तुला त्यासाठी सकारात्मक विचार आणि हिम्मत आणि ती संघर्ष करण्याची धमक तुझ्यामध्ये पाहिजे. जर इतका संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, होय देवा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. संदेश जर पूर्ण ऐकला असशील तर या संदेशाबद्दल तुझी प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळव आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना जरूर शेअर कर. बाळू मामा यांचा संदेश हा पाहिला असतील तर तुझे आभार, कारण इतका वेळ बाळू मामांसाठी दिला आहेस म्हणजे खरोखर जीवनामध्ये तुला खरोखर सुख आणायचे आहे. देव म्हणतात, अरे बाळा, चिंता करू नको, मी तुझे सर्व दुःख, सर्व चिंता आणि संकटे नष्ट करून टाकणार आहे. फक्त त्या वेळेची थोडीफार त्या वेळ चांगली येण्याची वाट बघ, कारण ती वेळ आता नक्कीच जल्दी येणार आहे. इतका संदेश पाहिला असतील तर तुझे आभार. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.